नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरीच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता आणि आज काही महत्वाच्या चर्चा शेतकऱ्यांच्या संदर्भात करण्यात आल्या. या अर्थसंकल्पीय अधिवेशन करत असताना किंवा त्याची मांडणी करत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. त्यानंतर धान उत्पादक शेतकरी असतील त्यांना सुद्धा बोनस देण्यात यावं आणि सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही भरघोस अशी मदत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे. आता ही नेमकी काय मागणी होती आणि शेतकऱ्यांना काय दिलं जाणार हे अर्थसंकल्प अधिवेशन दुसरा दिवस यामध्ये काय चर्चा झाली याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मंडळी, ज्या अर्थी शेतकऱ्यांसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची चर्चा करण्यात आली होती, हिवाळी अधिवेशनात त्याची मांडणी करण्यात आली होती. प्रति हेक्टरी 20,000 रुपयाचं बोनस हे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिले जाते आणि त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना जे काही बोनस असेल त्याची रक्कम अद्याप जमा झाली नाही. जवळपास 2 ते 2.5 महिने झाले, परंतु अद्याप ते पैसे जमा झाले नव्हते. आणि त्या संदर्भात आज सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्वाची चर्चा घडून आणली आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही बोनस असेल ते कधीपर्यंत वाटप केलं जाणार, त्याच्यासाठी काही तरतूद केली जाणार का, अशा पद्धतीची माहिती किंवा विचारणा करण्यात आलेली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी. आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा काही चर्चा घडून आणली. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं बोनस असेल किंवा धान उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही बोनस असेल त्याच धान उत्पादकाच्या आधारे जसे की सोयाबीन असेल, त्याचबरोबर कापूस असेल, धान उत्पादक शेतकऱ्यांना जर प्रति हेक्टरी 20,000 रुपयाचं अनुदान किंवा बोनस दिलं जाते, तर त्याच पद्धतीने सोयाबीन आणि कापूस या देखील शेतकऱ्यांना धान उत्पादक सारखं बोनस देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे. आणि विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्या विषयावरती चर्चा घडून आणली. अर्थातच काय तर जे काही नागपूर आणि गोवा महामार्ग सध्या सुरू आहे, शक्तीपीठ महामार्ग सध्या सुरू आहे, त्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी जाळल्या जात आहे. आणि बागायती जमीन असलेला त्यानंतर त्याची जीविका भागवण्याचं जे काही साधन असेल ते त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा त्या शेतकऱ्यांकडून हे भाजप सरकार जबरदस्ती खेचून घेत आहे अशा पद्धतीचा आरोप सुद्धा त्यांनी केला. अर्थातच काय तर जर महामार्ग पीठाला जर विरोध असेल तर मग तुम्ही तो महामार्ग कशासाठी करता असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि जर तुम्ही तुम्हाला जर ते शक्ती महामार्ग पीठ करायचंच असेल तर त्याच्यासाठी जो काही सुरुवातीचा जी आर होता तो जी आर लागू का केला जात नाही, नवीन जी आर का बदलले जातात किंवा नवीन प्रकल्प का आणल्या जातात अशा पद्धतीची विचारणा सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. अर्थातच काय तर कर्जमाफीसाठी सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत. कारण तर सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकाला अजिबात भाव नसल्या कारणाने शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज हे पूर्णपणे थकीत गेलेलं आहे. आता तुम्ही म्हणता की 2005 पासून जे शेतकऱ्यांचं 2020 ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज घेतलं आणि तो बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारा शेतकरी असेल त्यांना प्रति शेतकरी 50 ते 1 लाख रुपयाचं अनुदान देऊ अशा पद्धतीची तुम्ही घोषणा केलेली किंवा तशा पद्धतीच्या काही माहिती समोर येताना दिसत आहेत न्यूज माध्यमाच्या माध्यमातून. आता त्याचबरोबर जर एखादा शेतकरी बँकेचं कर्ज व्याज भरत असेल आणि तो जर बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 किंवा 1 लाख रुपये बोनस न देता अधिकची मदत त्याला देण्यात यावी किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्यात यावी अशी देखील माहिती किंवा मागणी केली जाऊ शकते. त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज असेल ते 3 लाखापर्यंत माफ केलं जाईल अशी सुद्धा माहिती आता काही न्यूजच्या माध्यमातून दिली जात आहे. परंतु जर 3 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं तर मग बाकीचं कर्जाचं काय होणार, तर त्याच्यासाठी यापूर्वी जे काही 2017 असेल 2019 असेल या दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती 1.5 लाखापर्यंत. आणि 1.5 लाखाच्या वरचं जे काही कर्ज असेल ते शेतकऱ्यांना सुरुवातीलाच भरायचं काम पडलं होतं. परंतु आता या नियमाप्रमाणे किंवा जी काही माहिती सध्याची येत आहे त्याप्रमाणे बँकेचं कर्ज जर शेतकऱ्यांचं 4 लाख रुपये असेल तर त्यातलं 3 लाख रुपये सुरुवातीला बँकेचं कर्ज माफ केलं जाईल आणि वरचे जे काही 1 लाख रुपये असतील त्यांना टप्पे पाडून दिले जातील अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. आता त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज असेल त्याची सुद्धा किती जे काही आकडे असेल ते आपण काल बघितलेले, किती लाखापर्यंत किंवा किती शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाईल याची सुद्धा त्याच्यात माहिती होती. आणि जर आता बँकेचं कर्ज माफ करत असताना जर टप्पेच पाडून घ्यायचे असेल किंवा सरसकट तुम्हाला कर्जमाफी करायची नसेल तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तर
कोणताही बँकेचं कर्ज घेणारा शेतकरी असेल, मग पुनर्गठन करणारा शेतकरी असेल किंवा रेग्युलर बँकेचं कर्ज भरणारा शेतकरी असेल किंवा एखाद्या बँकेचं व्याज भरणारा शेतकरी असेल, तो काही सहजासहजी भरत नाही. त्याला कुठून तरी घ्यावं लागतं. घाम गाळून त्या ठिकाणी कष्ट करून त्या सोयाबीनचं किंवा उत्पन्नातून जे काही आपल्याला उत्पन्न मिळते, कापसाचं, सोयाबीनचं किंवा इतर पिकाचं, ते विकल्यानंतर त्याला बँकेचं कर्ज भरणं शक्य होते. परंतु त्याच भावाला जे काही सोयाबीन असेल, कापूस असतील, इतर जे काही पिकं असतील, त्याला सुद्धा भाव नाही. मग शेतकऱ्याने विकायचं काय, जगायचं काय आणि बँकेचं कर्ज कसं भरायचा, असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा विचारला जातोय. आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तर मग सरसकट केली पाहिजेत, अशी देखील माहिती आता समोर येत आहे. आकडे देऊन चालणार नाही, तर बँकेची कर्जमाफी ही सरसकट केली गेली पाहिजेत, अशी देखील माहिती किंवा मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करताना दिसत आहे. आता तुम्ही सांगता की 6 मार्च पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार, परंतु या संदर्भात कोणताच प्रकारचा खुलासा सादर केला जात नाही किंवा त्या संदर्भात काही अधिकृत माहिती सुद्धा दिली जात नाही. मग अर्थातच काय, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार, असा देखील प्रश्न आहे. आता या संदर्भात तुमचं काय कमेंट आहे, तुमचे शेतकऱ्यांचे काय कमेंट आहेत, नक्कीच कळू द्या. आणि या संदर्भात तुम्हाला काय अपडेट पाहिजेत शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा कर्जमाफीच्या संदर्भात, नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिव.